तर प्रशासनाच्या एका चुकीमुळे सातारा जिल्ह्यातील पाटणचे रवींद्र जाधव जिवंत असतानाही कागदोपत्री मृत ठरलेले आहे। गेल्या 11 महिन्यांपासून त्यांचं आधार कार्ड डिॲक्टिव्हेट म्हणजेच बंद करण्यात आलेलं आहे। आधार कार्ड बंद झाल्यानं त्यांचं बँक व्यवहार, रेशन आणि मुलाचं शिक्षण यांसह सर्व शासकीय कामं पूर्णपणे ठप्प झालेली आहेत। यासाठी मुंबईच्या मुख्य आधार केंद्राचे उंबरठे झिजूनही अद्याप त्यांचं आधार कार्ड सुरू झालेलं नाही। या मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःला संपवावं का अशी उद्विग्न प्रतिक्रिया रवींद्र जाधव यांनी दिली आहे। 11 महिन्यापासून आधार बंद पडल्यामुळे शासकीयदृष्ट्या ते मृत समजण्यात येत आहेत। आपल्यासोबत आहेत रवींद्र जाधव, ज्यांचं आधार कार्ड गेल्या 11 महिन्यापासून डिॲक्टिव्हेट आहे, ते जिवंत नसल्याचं त्या ठिकाणी मेसेज येतोय। आपल्यासोबत आहेत, बोलूया आपण त्यांच्याशी। नेमकं तुमच्या आधार कार्ड बाबत काय झालं? आधार सेंटर कुलाबा मुंबई यांना आणि महाराष्ट्र शासनाला एवढीच नम्र विनंती आहे की माझे आधार कार्ड लवकरात लवकर चालू करून ऍक्टिव्हेट करून द्यावे। आधार कार्ड नंबर बँकेत किंवा जिथे ज्या संदर्भात प्रायव्हेट फंड संदर्भात जिथेही मी पासपोर्ट काढण्यासंदर्भात आधार कार्ड जर दिलं, आधार कार्डचा नंबर त्यांनी त्याच्यामध्ये टाकला, तो डिॲक्टिव्हेट असं म्हणून दाखवतो आणि मृत घोषित आहे असं दाखवतो। आधार कार्ड पुढे सरकलंच जात नाही। आधार कार्ड बंद असल्यामुळे मला दैनंदिन जीवनामध्ये फार मोठा त्रास सहन करावा लागतोय। माझी मानसिकता पूर्णपणे खालावली गेलेली आहे। असं वाटते की आपण स्वतः मृत असलेल्याचा दाखलाच आधार केंद्र कुलाबा यांच्याकडून घ्यावा। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड।